नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुणोत्तर व प्रमाण म्हणजे रेशो अँड प्रोपोर्शनल। तर मित्रांनो, आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया। तर मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 3:5 आहे। जर त्यांची बेरीज 80 असेल तर त्या संख्या कोणत्या? तर मित्रांनो, आपल्याला इथे गुणोत्तर दिलेलं आहे, त्यांची बेरीज सुद्धा दिलेली आहे। तर काय करायचं, समजा 3x त्यांचं काय आहे, x मानलं, 3x अधिक 5x बरोबर दिलेली अट काय आहे, त्यांची बेरीज 80। मग इथे त्यांची बेरीज 80 लिहिली। 3 आणि 5 8x बरोबर त्यांची बेरीज 80। x बरोबर 80 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 10। x बरोबर 10 आलेला आहे मित्रांनो। तर इथे गुणोत्तर कोणतं, 3:5 आहे। तर 3x बरोबर 3 गुणिले 10 इज इक्वल टू 30। म्हणजे त्या संख्या 30 आणि किती दुसरी 5x म्हणजे 5 गुणिले 10 बरोबर 50। अशा दोन संख्या आलेल्या आहेत। तर मित्रांनो, दुसरी सुद्धा पद्धत आहे। दुसरी पद्धत काय आहे, तर इथे एक गुणोत्तर दिलेला आहे 3 आणि 5, 3:5। 3 आणि 5 यांची बेरीज किती, 8। टोटल किती आले, 8 पार्ट आले ते। समजा दोघांची बेरीज किती आहे, 80। मग 80 डिवायडेड बाय हे 8 केले तरी आपल्याला 10 भेटतात। मग 10 नंतर त्याचं रेशो टाकायचं, 3:5 म्हणजे 3 गुणिले 10 आणि 5 म्हणजे 5 गुणिले 10। इथे 30 आणि इथे 50। आपण पुढे एक्झाम्पल पाहणार आहोत त्याचे। तर मित्रांनो, हा आपला फर्स्ट एक्झाम्पल काय झालं, त्या दोन संख्या कोणत्या, तर 30 आणि 50 आहेत। मित्रांनो, आता सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। तर सेकंड एक्झाम्पल आहे, जर a/b बरोबर 2:3 आणि b/c बरोबर 4:5 असेल तर a/b/c चे गुणोत्तर किती? तर मित्रांनो, इथे काय करायचं, a/b किती दिलेला आहे, 2:3 आणि b/c 4:5। तर मित्रांनो, इथे b कॉमन आहे, इथे b आहे, b म्हणजे b ची व्हॅल्यू इथे 3 आहे आणि इथे 4 आहे। तर आपल्याला b समान करायचं आहे दोन्ही ठिकाणी। तर काय करायचं, इथे या a/b ला 4 ने मल्टिप्लाय करायचं आणि या b/c ला 3 ने मल्टिप्लाय करायचं। म्हणजे याच्या व्हॅल्यूने याला, याच्या व्हॅल्यूने याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला b सेम येणार। आता इथे काय येणार, 4 दुने 28, 4 त्रिक 12 आणि इथे 4 त्रिक 12, 6 5 त्रिक 15। मित्रांनो, आन्सर आलेला आहे आपल्याला a/b/c म्हणजे काय, 8, 28, 12। b आता दोन्ही ठिकाणी सेम आलेला आहे, इथे b आणि इथे b, म्हणजे हा 12 आणि हा 12 सेम आलेला आहे। म्हणजे a भेटला आपल्याला, b भेटला, इथे b भेटला आणि इथे c भेटला, म्हणजे c 15। हा आपला आन्सर आलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अगदी सोप्या पद्धतीने आपण सॉल्व केलेला आहे। आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया। मित्रांनो, इथे तिसरा एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। तिसरा एक्झाम्पल आहे, 60 लिटर दुधामध्ये मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 2:1 आहे। तर त्या मिश्रणात एकूण किती लिटर दूध आहे? तर मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला,
इथे 2:1 म्हणजे आपण अगोदर एक्सची व्हॅल्यू काढायचो. 2x अधिक 1x म्हणजे x बरोबर किती दिलेल्या मिश्रणानुसार 60 दिलेल्या समीकरणानुसार. तर इथे यांचं आपण x काढायचं. दुसरी ट्रिक आपण काय पाहिलेली, तर ह्या रेशोची बेरीज करायची. रेशो म्हणजे ते गुणोत्तर दिलेलं आहे त्याची बेरीज करायची. म्हणजे 2 आणि 1 3 म्हणजे टोटल आलं आपल्याला 3 आले. 3 हिस्से आपल्याला करायचे आहेत कशाचे, 60चे. म्हणजे 60 डिवायडेड बाय 3 बरोबर 20. आपल्याला एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट भेटलेली आहे. इथे जरी काढली तरी आपल्याला x आणि x 2x आणि x 3x बरोबर 60, x बरोबर 60 डिवायडेड बाय 3 x बरोबर 20. या पद्धतीने आपल्याला काढली तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने काढायची. दोघांची बेरीज करायची. टोटल आले म्हणजे आपल्या टोटल तेवढे पार्ट करायचे आहेत. ते 2 भाग याला. आता काय करायचं, 2 दुधाचं विचारलं आहे आपल्याला. दूध किती आहे, तर दुधाचं काय आहे, दूध आणि पाण्याचं दूध 2 आहे. म्हणजे 20 गुणिले 2 40 लिटर दूध आहे या मिश्रणामध्ये. मित्रांनो इथे समजलं असेल तुम्हाला काय केलं. 2:1 रेशो आहे. 2 आणि 1 3 घेतलं म्हणजे आपले 3 पार्ट आहेत टोटल. त्यातले 2 पार्ट दुधाचे आहेत. म्हणजे एक पार्ट आला 20चा. 20 गुणिले 2 40. म्हणजे आपलं दुधाचं मिश्रण, या मिश्रणात दुधाचं प्रमाण 40 लिटर आहे. मित्रांनो आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. मित्रांनो चौथा एक्झाम्पल आहे. 2 व्यक्तींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. कधीच्या, आजच्या वयाचे गुणोत्तर. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल. मग आजच्या वयाचे गुणोत्तर काय आहे, 4:5. आजच्या वयाचे, आजचे वय काय, 4:5 म्हणजे 4x आणि दुसरा 5x मानू. त्यांचा रेशो दिलेला आहे. म्हणजे रेशो काय, 4x डिवायडेड बाय 5x. हे झालेलं आहे. ते आजचं गुणोत्तर आहे 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर म्हणजे +5, खाली पण +5. काय होणार आहे, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल. काय होणार आहे, 5:6. आपली मांडणी झालेली आहे मित्रांनो. आता काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. 5ने ह्या व्हॅल्यूला गुणायचं आणि इकडे असं. काय करायचं, 6 कंसामध्ये 4x अधिक 5 बरोबर 5 कंसामध्ये 5x अधिक 5. यानुसार आपल्याला आता एक्सची व्हॅल्यू भेटेल. म्हणून 6 चौक 24x अधिक 5 30 बरोबर 5 25x अधिक 5 25. त्यानंतर काय मित्रांनो, 25x इकडे आले, सॉरी तिकडे टाकूया आपण. म्हणून 30 व्हॅल्यू इकडच्या इकडे, 30 - 25 इकडे आले. +25 आहे ते या बाजूला येताना -25 होणार. इकडे 25x, हे 24x त्या बाजूला जाताना -24x. मित्रांनो काय झालं, 30 - 25 राहिले 5 बरोबर x. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 5. मित्रांनो आता काय करायचं, आजचे वय त्या या व्हॅल्यूमध्ये आपल्याला त्या संख्या एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. म्हणजे आजचे वय किती, 4x चे आजचे वय 4 गुणिले 5 बरोबर 20 आणि 5x दुसऱ्या व्यक्तीला 5x मानलेलं. 5x बरोबर 5 गुणिले 5 बरोबर 25. एकाचे वय 20 वर्ष, दुसऱ्याचे वय 25 वर्षे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे उदाहरण सॉल्व करू शकता तिरकस गुणाकार पद्धतीने. मित्रांनो अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण.
तर मित्रांनो इथे काय एक्झाम्पल आहे, पाचवा एक्झाम्पल. रुपये 1200 हे ए बी आणि सी मध्ये 2:3:5 या गुणोत्तरात वाटल्यास बी ला किती रुपये मिळतील. म्हणजे किती आहे, 1200 रुपये. 1200 रुपये आहेत. ते ए बी आणि सी यांचे गुणोत्तर किती आहे, 2:3:5. म्हणजे 1200चे किती हिस्से होणार, तर यांची बेरीज करायची. 2 अधिक 3 अधिक 5 किती झाले, 5 आणि 3 8 आणि 2 10. 10 हिस्से केल्यानंतर त्यांचा आपल्याला काय सांगितलं आहे, बी ला किती रुपये, म्हणजे बीचा हिस्सा आहे 3 पट. म्हणजे जो आन्सर येईल आता 1200 डिवायडेड बाय किती आले, 10. 0 0 गेला, 120 रुपये. हा एक हिस्सा झाला. म्हणजे इंटू 10 केले तर आपल्या 10 हिस्से भेटतील. आता कोणाला विचारलेत बी ला किती रुपये मिळतील. बी ला किती, 3 आहे. मग 120 गुणिले 3 किती आले, 12 24 32 36. 360 रुपये हे बी ला मिळतील. मित्रांनो एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला भेटून जाते गुणोत्तर. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे सॉल्व करू शकता. अजून आपण काढूया, सी ला किती भेटतील. सी ला किती, हे झाले बी ला, इथे सी ला आणि ए ला. 120 गुणिले 5 आणि ए ला 120 गुणिले 2. 12 पंची 60. 600 रुपये सी ला भेटतील आणि 12 दुणे 24. 240 रुपये ए ला भेटतील. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अगदी सोप्या पद्धतीने गुणोत्तराचे उदाहरणे पाहिलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो काहीही डाऊट असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण कव्हर करून घेऊया. धन्यवाद मित्रांनो.